मीरा भाईंदरमधील प्लेझंट पार्क परिसरात नुकत्याच झालेल्या भीषण आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतर आता भारतीय जनता पक्षाचे आमदार नरेंद्र मेहता यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली आहे। यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधत भविष्यात निवासी भागात कोणत्याही प्रकारचं गोडाऊन किंवा धोकादायक साठवणूक करण्यास परवानगी दिली जाणार नसल्याचं स्पष्ट केलं। मध्ये या ठिकाणी काल रात्री भीषण आग लागलेली। आता आग जी आहे ते गोडाऊनमध्ये लागली। खाजगी जमिनीवर डेकोरेटरचे गोडाऊन होते आणि त्या डेकोरेटरचे सगळे सोफा पंच ह्याच सगळ्या गोष्टी कपडे वगैरे, तर ती आग एवढी भयंकर लागली की आजूबाजूचा 10-12 बिल्डिंगमध्ये त्याचा इफेक्ट झाला। काही बिल्डिंगच्या फ्लॅटमध्ये सुद्धा आग गेली आणि मोठ्या प्रमाणात त्या घराचं नुकसान झालं, मोटरसायकलचं नुकसान झालं, बिल्डिंगचं नुकसान झालं। आता ह्या सगळ्या नुकसानचे दोषी जे आहेत त्यांच्यावर FIR केलेला आहे आणि नक्कीच पोलीस त्याच्यावर जांच करतील आणि त्या कडक कारवाई करतील। धुळे महामार्गावर बर्निंग कारचा थरार पाहायला मिळालाय। ओमनी व्हॅनला अचानक आग लागल्यानं एकच गोंधळ उडाला। 3 जण कारमधून बाहेर पडल्यानं सुखरूप वाचलेत। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज। धुळ्यात पिंपळनेर सामोड महामार्गावर ओमनी व्हॅनला अचानक आग लागल्यानं एकच गोंधळ उडालाय। पिंपळनेरहून सामोड मार्गे साक्रीकडे जात असताना कारला अचानक आग लागली। कारमधील 3 जण कारमधून वेळेत बाहेर पडल्यानं ते सुखरूप वाचले। वाहनाच्या वायरिंगमधील शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे। एक मोठी बातमी समोर येते। तुर्भे MIDC मधील अश्वी लॉजवर पोलिसांनी छापा मारलाय। लॉजमध्ये वैश्य व्यवसाय सुरू असल्याची माहिती समोर आली। 2 पीडित महिलांची सुटका देखील करण्यात आली आहे। यात 3 आरोपींना अटक केल्याची माहिती आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।